दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपला माझ्या या चॅनल मध्ये. आजचा दिवस मला सुखाचा सांगितलं जाऊ की स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला आपल्याला सुरुवात करते. तर आपल्या सर्वांचाच प्रश्न आहे, ताई गुरुचरित्र पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र पारायण कसं करायचं, हा आपला प्रश्न आहे. आणि आता पुण्यतिथी येते, स्वामी महाराजांची प्रगट दिन झाला, आता पुण्यतिथी आहे. तर प्रगट दिन निमित्त म्हणजे ज्यांनी पारायण केलं त्यांना जमलं त्यांनी केलं, पण ज्यांना नाही जमलं त्यांनी हे आता पुण्यतिथीला करू शकता. कारण ह्याच्यात काय मध्ये आमुषा वगैरे आलेली नाहीये, तेव्हा आमुषा वगैरे आली होती. आणि ज्याला इच्छा आहे डबल पारायण करायची तर त्यांनी ह्या पारायणाला पण, कारण हा आपला अखंड सप्ताह पण आहे. दोन सप्ते बसतात आपले. तर हा दुसरा सप्ताह आहे एप्रिल महिन्यातला. 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत सप्ताह चालू होते. खूप ऊर्जा असते आणि ज्याला जमेल त्यांनी गुरुचरित्र पारायण हे जिथे सप्ताह बसतो म्हणजे आपल्या केंद्रात जाऊन करा, जर नसेल शक्य तर घरी करा. आणि घरात करणं खूप गरजेचं आहे. गुरुचरित्र पारायण हे देखील घरात करणं खूप गरजेचं आहे. आपले जे काही वास्तुदोष असतात, नकारात्मकता असते, आपल्या घरात जर सतत कटकटी, वाद विवाद, लक्ष्मी लागत नसेल, सुख शांती नसेल, लेकरं वगैरे आजारी पडत असेल, घरात कोण आजारी असेल, वाईट बाधा असेल, कोणाचा नजर दोष असेल, किंवा मग कोणते भूत प्रेत अशी काय आपल्या घरात समस्या असेल, या समस्या आपल्यापर्यंत येऊ नये, म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती त्या येऊ नयेत म्हणून आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरात करायचं असतं. म्हणजे जेणेकरून जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरात झालं तर कोणतंच संकट आपल्या उंबरठ्यावरती येत नाही. आपल्या उंबरठा हा हसता खेळसार असतो, म्हणजे आपल्या कुटुंबात. आणि उंबरठा म्हणजेच आपल्या घराची शान. म्हणजे आपण उंबरठा नसेल, आता कसं प्रत्येक घराला स्टाईलचा उंबरठा असतो, पण शक्यतो लाकडी हाच उंबरठा असतो आपल्या घराला असं. तर आपल्याला लाकडी उंबरठ्याचे खूप मोठे फायदे आहेत, पण आता आपल्याकडे अवेलेबल नसतो. आपल्याकडे काळा मार्बलचा असतो किंवा ग्रीन मार्बलचा असतो, असे आपल्याकडे असतात. पण त्याच्यात पण मार्ग आहेत, गुरुमाऊलींनी सांगितले आहेत. जर तुमच्याकडे काळ्या कलरचा असेल तर सरळ पिवळ्या कलरचा रंग मारून द्यायचा आणि आपला पिवळा करून टाकायचा उंबरठा, असं गुरुमाऊलींनी सांगितलं आहे. खूप सुंदर आहे गुरु म्हणजे हा ग्रंथ गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र ग्रंथ. आपण खरंच याचा पारायण करावं. 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता तुम्ही म्हणसान ताई आमची इच्छा होत नाही, मन नाही लागत आहे. हे बघा की जेव्हा स्वामींची इच्छा असते ना, आपल्या दत्तप्रभूंची जेव्हा इच्छा असते ना, तेव्हाच आपल्याकडनं कोणतेही काम होत असतं. जर महाराजांची इच्छा असेल ना तुमच्याकडनं गुरुचरित्र पारायण करून घ्यायचे, ते महाराज कसंही करून घेतात. फक्त महाराजांची इच्छा पाहिजे. करता करविता महाराजच आहे. आपण फक्त काही एक नाही का सेवेकरी आहेत, जे महाराजांची इच्छा झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आपण म्हणू एवढी सेवा करू तेवढी सेवा करू, पण त्यात महाराजांचा हात पाहिजे. महाराजांनी आपल्याला सांगितलं पाहिजे, तेव्हाच आपल्याकडनं इच्छा होते. कारण माझा एक अनुभव आहे, श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामृत हा ग्रंथचा 3 वर्ष म्हणजे माझ्या मिस्टरांनी 3 पारायण केले लगातार. त्यांनी मला सांगितलं की तूही पारायण कर निशा, तुझंही ते व्यवस्थित पार पडेल. पण मला भीती होती की माझ्या अक्षरांची ओळख नाही. ग्रंथ खूप मोठा आहे, म्हणजे मराठीतच आहे तरी पण मोठाच आहे. मग तो एका वेळेत संपेल की नाही, कारण आपण असं संसारित बायका, आपल्याला घरातलं बघायचं असतं, बाहेरचं बघायचं असतं, मुलांनाही बघायचं असतं. आणि माझी मुलं खूप लहान लहान आहेत, 1-2 वर्ष, 1-1.5 वर्षाचा, एक 4 वर्षाचा असं. त्यांचं उरकून परत पारायण करायचं ग्रंथ, परत घरातलं उरकून ते जमत नव्हतं मला. ते बॅलन्स होत नव्हतं घरातलं ग्रंथ पारायण करणं. मी नाहीच बोलत होते. पण ते मला बोलले रोजच्या अध्यायात घे, म्हणजे रोज अर्धा म्हणजे 1 पान वाच, 2 पान वाच, तरी पण तुला होऊन जाईल. म्हणले ठीक आहे. पण महाराजांची इच्छा नव्हती तर माझ्याकडनं त्यांनी करून नाही घेतलं. पण आताच पुण्यतिथी स्वामींचा प्रगट दिनच्या आधी काहीतरी 5-6 दिवस काय मलाही माहित नाही काय महाराजांची बुद्धी असेल, पण माझी म्हणजे महाराजांनी मला सांगितलं म्हणून ते पारायण माझ्याकडनं घडलं. म्हणजे पारायण नाही केलं मी, पण ते मी रोजचा एक अध्याय का होईना, पण ते पुस्तक, तो ग्रंथ, ते आपली ऊर्जा, ते आपल्या जीवनाचं सार्थक करणारा ग्रंथ, आपल्या दत्तप्रभूंचा पहिला पीठिकापुरम मध्ये झालेला दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामृत हा ग्रंथ खूप प्रभावशाली ग्रंथ आहे. आणि जेवढं तुम्हाला वाचता येईल ना तेवढा प्रयत्न करून वाचा. तुम्हाला खरंच दत्तप्रभूंची काय लीला आहे हे सगळं समजेल. मराठीही भेटून जातो. तुम्हाला पाहिजे असेल, ऑनलाईन पाहिजे असेल त्या ग्रंथाची लिंक मी नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आणि ते दादांचा म्हणजे ते बाबा आहेत वयस्कर, ज्यांनी तुम्हाला ग्रंथ दिलाय ना ते बाबा पण खूप वयस्कर आहेत. म्हणजे माझ्या एका दादांनी सांगितलं होतं, रवी दादा नाव आहे त्यांचं, त्यांनी मला सांगितलं होतं ताई तुम्ही या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरात करा, कारण तुम्ही दत्तभक्त आहात, तुमच्याकडे दत्त मंदिर आहे, तुम्हाला दत्तांचा इतिहास हा कळला पाहिजे, पहिला अवतार हा समजला पाहिजे.
म्हणून मी तो ग्रंथ मिस्टरांना वाचायला सांगितला, कारण ते पुजारी आहेत मंदिराचे, दत्त मंदिराचे, म्हणून त्यांनी तो वाचला आणि खूप छान, म्हणजे त्यांचं उद्यापन हे खूप छान वगैरे झालं. तिथनं मला त्या दादांनी नंबर दिला, तिथे मी त्या बाबांकडे गेला आणि त्या बाबांनी मला तो नंबर दिला ना, ते आमच्या ठाण्यातच राहतात. ते आजी आणि आजोबा एवढे वयस्कर आहेत ना, तरी सुद्धा ते दत्तभक्त आहेत आणि एवढीच सेवा करतात. ऑनलाईन पुस्तकं पोहोचवतात प्रत्येकाच्या घरी. असं मी नक्कीच त्यांच्याकडे गेले ना, कधी तुम्हाला त्यांना मी दाखवेल व्हिडिओमध्ये किती वयस्कर आहेत ते. त्यानंतर तो ग्रंथ मी वाचला आणि आता माझा तो चालू आहे ग्रंथ. मी रोज मला जसं जमेल तसं एक अध्याय म्हणा तसं मी वाचत चालली आणि खूप छान अनुभव येत चालले त्या ग्रंथाचे. पण वाचन करते तर अनुभव येतात आणि तोच ग्रंथ मी हा महाराजांनी मला वाचायला सांगितलं म्हणून मी वाचला. हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि तेच ग्रंथाचे छोटे छोटे मी 3-3 मिनिटाचा व्हिडिओ बनवून मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे. सर्वांनी मन लावून ऐका तर तुम्हाला समजेल. काही काही शब्द अवघड आहेत, ते जर इकडे तिकडे झाले तर थोडंसं समजून घ्या. पण मी खरंच खूप मनापासून वाचण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला पण ऐकायचं असेल तर तुम्ही आपल्या निशा सातपुते श्री स्वामी समर्थ या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि त्याचबरोबर आपण आज पाहणार आहोत, तुम्ही म्हणताल ताई तुमचा अनुभव सांगत बसल्या, पण असं काही नाही. एक अनुभव होता तो तुमच्याशी शेअर करायचा होता. अनुसरण होता दत्त महाराजांच्या लीलेचा म्हणून मी तुम्हाला सांगितला. तर आता आपण पाहूया गुरुचरित्राचे नियम आणि गुरुचरित्र पारायण कधीपासून करायचं. तर गुरुचरित्र पारायण आपल्याला 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत करायचं आहे, स्वामी पुण्यतिथीच्या आधी. अशा प्रकारे तर आपल्याला मांडणी करायची गरज, म्हणजे मांडणी तुमचं जर देवघर असेल आणि गुरुचरित्र शक्यतो करून सर्वांनी आपल्या घरात मांडणी करावी. काय होतं, आपल्याला तो ग्रंथ 7 दिवस हलवायचा नसतो, एकाच जागेवरती ठेवायचा असतो. आणि आपण देवघरासमोर जर मांडणी केली तर आपल्याला देवपूजा करताना ग्रंथाला हात लागणार, तो ग्रंथ हल्ला जाणार, आपल्याकडनं परत काहीतरी आपल्याला दोष नको, आपल्या मनात शंका नको. म्हणून देव जर तुमचं जर साईडला असेल तर त्याच्याच साईडला आपल्याला चौरंग ठेवून आपल्याला त्याच्यावरती वस्त्र टाकायचं आहे पिवळ्या कलरचं, त्याच्यावर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे, एक कलश मांडायचा आहे. आणि त्याचबरोबर कलश आपल्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींची मूर्ती असेल तरी पण चालेल, स्वामींचा फोटो असेल तरी पण चालेल. हे सगळं आपल्याला मांडणी करून घ्यायची. व्यवस्थित स्वामींचा फोटो ठेवायचा, कलश ठेवायचा, त्यानंतर घंटी, शंख, तांब्या भरून पाणी, खडीसाखरेचा प्रसाद. कारण आपण पहाटे 4ला पारायण करायला बसतो, म्हणजे 3 ते 4 या दरम्यान. मग आपल्याकडे अवेलेबल फळ असेल किंवा खडीसाखर असेल ते ठेवलं तरी पण चालेल. मग दुपारी तुम्ही म्हणसाल ताई पोथीला नैवेद्य कधी दाखवायचा, तुम्ही जे काही पदार्थ खासाल, तुम्ही जो काही फराळ करसाल तेच पोथीला तुम्ही दुपारी दाखवू शकता आणि संध्याकाळी तेच दाखवू शकता. पोथीला नैवेद्य दाखवायचा आणि तोच आपण ग्रहण करायचा. अशा प्रकारे सकाळी आपण फळ खडीसाखर ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला कधी ग्रंथ, म्हणजे पुढचे नियम काय आहेत, अटी काय आहेत ते आपण पाहणार आहोत. मांडणीचं तुम्हाला समजलेच असेल. मांडणी आपल्याला करायची आहे अशा ठिकाणी करा जिथं कोणाचा हात लागणार नाहीये, अशा जागेवर करा. ग्रंथ आपल्याला एकाच जागी ठेवायचा आहे. ग्रंथ वाचून झाल्यानंतर आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे, उघडा ठेवायचा नाहीये. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला नियम काय आहेत ते सांगते. धान्य कोणते खायचे, जेवणाचे नियम काय आहेत ते पहिले ऐका. तर आपल्याला एकच धान्य खायचे. तुम्ही तांदूळ खा, ज्वारी खा किंवा गहू खा, या 3 धान्यांपैकी एक धान्य तुम्हाला खायचं आहे. शक्यतो ज्वारी, तांदूळ आणि गहूच खाल्लं तर योग्य असेल. कारण कसं होतं, आपण भात खाल्ला तर आपण त्याच्याबरोबर काय खाणार, हा तुम्ही दूध भात खाऊ शकता पण डाळ खाऊ शकत नाही, डाळ वर्ज्य आहे. त्याचबरोबर कडकडीत मांसाहार वर्ज्य. त्या 7 दिवस आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर आपण काय खायचं नाही, लसूण आणि कांदा ह्या 2 गोष्टी आपल्याला आपल्या भाजीत नकोय. लसूण आणि कांदा, डाळ कोणत्याही प्रकारची खायची नाहीये. तुम्ही भेंडीची भाजी चपाती खाऊ शकता, बटाट्याची भाजी चपाती खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी भेंडीची भाजी खाऊ शकता, असे तुम्ही खाऊ शकता. भात खाल्ला तरी तुम्हाला डाळी घ्यायची नाहीये, फक्त दूध भात खाल्ला तरी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला 3 धान्य खायचे. समज असेल तांदूळ, ज्वारी आणि आपल्याला गहू, हे 3 धान्य खायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कांदा लसूण वर्ज्य आहे. दुसरा हे जेवणाचे नियम झाले. तुम्ही 3 टाइम खाऊ शकता, फक्त वाचन झाल्यानंतर तुम्ही खायचं आहे. आपल्याला कोणता उपवास करायचा नाहीये. आपल्याला महाराज सांगत नाही की पोट मारा आणि सेवा करा, असं कोणत्याही ग्रंथात दिलेलं नाही. आपण फराळ हा करायचा. जर तुम्हाला वाचनाच्या आधीच आपल्याला वाचन करून घ्यायचं, त्यानंतर तुम्ही फराळ करायचा. म्हणजे तुम्ही सकाळी चपाती भाजी खाल्ली तरी पण चालेल. ज्याला जर अगदीच शक्य असेल 2 टाइम खायचं त्यांनी 2 टाइम खा. ज्यांची परिस्थिती नसेल, शरीर साथ देत नसेल, त्यांनी 3 टाइम खाल्लं तरी पण चालेल. पोट भरून खाल्लं तरी पण चालेल. फक्त वाचन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवण करा. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला नियम काय आहेत, 7 दिवस नियम काय पाळायचे ते आज आपण पाहणार आहोत.
सॉरी ते पाहूयात आपण पुढे. तर आपल्याला मांसाहार वर्ज्य कडकडीत 7 दिवस. त्यानंतर सर्वात मोठा नियम म्हणजे अन्न वर्ज्य. कोणाच्याही घरचं आपल्याला खायचं नाहीये. अगदी कोणही तुमचं काकी असो काका असो कोणाच्याही घरचं 7 दिवस खायचं नाहीये. आणि 7 दिवस म्हणजे अन्नाने एवढे दोष लागतात ना ते आपल्यालाही समजत नाही. साक्षात तुम्ही गुरुचरित्र वाचनात तुम्हाला समजेल किती दोष लागतात. गुरुचरित्राच्या ग्रंथात आहे ते की दोष अन्नाने लागतात. त्याच्यामुळं अन्न आपल्याला खायचं नाही. ते म्हणतात 8व्या दिवशी ताई आम्ही सांगता केली, आता आम्ही जाऊ का काकाच्या घरी जेवायला? अजिबात नाही. जी 7 दिवस तुम्ही जागून तुम्ही एवढ्या मेहनतीने तुम्ही जी सेवा केली ना ती एका दिवसात पाण्यात जाते. म्हणून आपल्याला 8व्या दिवशी खायचं नाही. एकदा आपल्या ग्रंथाची सांगताही 8व्या दिवशी होत असते. तर आपल्याला 8व्या दिवशी देखील खायचं नाही. 15 दिवस नका कोणाच्या घरचं खाऊ. आपण एवढं जीव तोडून आपल्या संसारासाठी पारायण करत असतो आणि आपण थोड्यासाठी का वाया घालवायचं ना. त्याच्यासाठी कोणी अन्न ग्रहण करू नका. त्यानंतर आपल्याला आणि गुरुचरित्र वाचायच्या आधी म्हणजे तुम्ही आता 9 तारखेपासून वाचणार आहे ना, मग आपल्याला 8 तारखेला 5 नैवेद्य करायचे. 4 कुत्र्याला आणि 1 गाईला. छोट्या छोट्या चपात्या करा, छोट्या छोट्याच करा. त्या 4 चपात्या आपण 4 कुत्र्यांना 1 गाईला द्यायची. आपल्याला 8 तारखेला हे करायचं आहे. तुम्ही म्हणता ताई आम्ही सिटीत राहतो, आमच्याकडे कुत्र नाहीये. कुत्र जरी नसेल, कुठे रिकामं रान असेल म्हणजे पुरे मैदान वगैरे असेल, तिथं तुम्ही ठेवून द्या. आणि स्मरण करून कुत्र्याचा स्मरण करून गाईला स्मरण करून तो घास तुम्ही तिथं ठेवून द्या. आणि आपल्या पाया करून नमस्कार करून आपल्या घरी या. म्हणजे तुम्ही स्मरण केले. महाराजांना माहिती आहे तुम्ही ते त्यांच्यासाठीच ठेवले. मग ते कुणी कावळ्यानी खाऊ किंवा मग कोणत्याही पक्षांनी खाल्लं तरी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला आदल्या दिवशी 8 तारखेला हे सगळं करायचं आहे. 4 नैवेद्य करायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला सकाळी 3 ते 4 या दरम्यान गुरुचरित्र पारायण करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि गुरुचरित्र वाचताना उत्तर दिशेकडे आपलं तोंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं नाही. उत्तर दिशेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गायत्री मंत्र घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची. त्यानंतर गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची. त्यानंतर अथर्व शीर्ष वाचायचं आणि मग आपण ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती 3 ते 4 या दरम्यान आपल्याला ग्रंथाला म्हणजे वाचन करायला बसायचं आहे. दुपारी 12 ते 12:30. जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर नसेल वाचन करणार, दुपारी करणार असेल तर 12 ते 12:30 या कालावधीत आपल्याला वाचन करायचं नाहीये. कारण हा महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग असतो. मग दुपारी 3ला बसले तरी पण चालेल किंवा मग सकाळी पहाटे 3 ते 4 या दरम्यान आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पोथी वाचल्यावरती झाकून ठेवायचे. हे नियम आहेत आपले पारायण वाचून झाल्यानंतर. त्यानंतर वचनाच्या कालावधीत अन्न ग्रहण नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं अन्न कोणाच्याही घरी खायचं नाही. अगदी तुम्ही फक्त बहिणीच्या, पत्नीच्या, आईच्या हातचं खाऊ शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण जर तुम्हाला वाचन करायला लेट झाला असेल, उठायला जमलं नसेल तर तुम्हाला भूक तर तुम्ही असं नाही का तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही फळाहार घेऊ शकता अशा प्रकारे आधी थोडासा. त्यानंतर जर पुरुष वाचणार असेल ग्रंथ तर त्यांनी दाढी ठेवू नये ग्रंथ वाचण्याच्या कालावधीत. आणि महिला वाचणार असेल तर महिलाच्या अंगावरती साडीही पाहिजे, कपाळी कुंकू पाहिजे. कोणत्याही काळ्या कलरचा रबर आपल्या केसांना लावायचं नाहीये. कोणत्याही काळ्या कलरचं वस्त्र परिधान करायचं नाहीये आपल्याला ग्रंथ वाचताना. आणि पारंपरिक वेशातच आपला ग्रंथ करा. म्हणजे आपली जी साडी असते तीच वेअर करून आपण ग्रंथ वाचावा. ही काही घालतो आपण ड्रेस घालतो, मॅक्सी घालतो, नाईट ड्रेस घालतो, ते असं काही घालू नका. प्रॉपर नाही तर ड्रेस घाला, पंजाबी ओढणी घ्या डोक्यावरती तरी पण चालेल किंवा मग साडी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला लब्बर चप्पल वापरा. इथे दिलेला आहे नियम. तुम्हाला जर नाही समजलं मी तुम्हाला ग्रंथाला देते. चामड्याची घालायची नाही, आपल्याला लबरी चप्पल घालायची आहे. त्यानंतर ब्रह्मचार्याचा नियम आपल्याला 7 दिवस करायचाच आहे. ब्रह्मचार्य पाळायचं आहे. त्यानंतर कोणाच्या तुमच्या घरी जर कोण वारलं बिरलं असेल तर कोणाच्याही आजूबाजूला कोण वारलं असेल तर आपल्याला जायचं नाहीये. कोणाच्याही मैत्रीला आपल्याला जायचं नाहीये. कोण वारलं असेल तर तुमच्या घरात अशी घटना घडली, सुतक बितक आलं किंवा मग असं काय आलं तुमच्या घरात तर तुम्ही दुसऱ्यांकडनं तो ग्रंथ वाचून घ्यायचा. ग्रंथ थांबवायचा नाहीये. शेजारी कोण असेल त्यांच्याकडनं वाचून घ्या, सांगता करून घ्या, पण ग्रंथ थांबवायचा नाही. कोणाच्याही कार्याला आपल्याला जायचं नाहीये. जर आणि वेळोवेळी म्हणजे तुम्ही ग्रंथ वाचायला सकाळी बसले की पहिलं आपल्या घरात गोमूत्र शिंपून घ्या आणि त्यानंतर ग्रंथ वाचायला करा. कारण आजूबाजूने आपल्या दरवाज्यातनं लोक जात असतात. कारण आपण सिटीत राहतो, गल्ली असते, येत जात असतात बायका. आपल्याला कोण सांगत नाही मला प्रॉब्लेम आहे की काय आहे असं कोण आपल्याला सांगत नाही. त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्या घरात गोमूत्र शिंपत राहा.
सकाळी संध्याकाळी आपल्या घरात गोमूत्र शिंपत्र शिंपत राहा. त्यानंतर ग्रंथ हा आपल्याला सकाळी पण आरती करायची आहे, ग्रंथाची पोथीची, संध्याकाळी पण आपल्याला पोथीची आरती करायची आहे. 3 टाइम नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला पोथीला. त्यानंतर सांगता कशी करायची गुरुचरित्र पारायणाची, तर आपल्याला सांगता ही 8व्या दिवशी करायची असते, वाचन हे आपल्या 7व्या दिवशी संपतं. सांगता 8व्या दिवशी करायची आहे. पण कसं होतं 15 तारखेला म्हणजे आपली पुण्यतिथी आहे स्वामींची, त्याच दिवशी आपण सांगता येत असते, तर त्याच दिवशी आपल्याला करायचं आहे. नैवेद्य काय असावं सांगतेला, तर तुम्ही एक ब्राह्मण जोडपा असेल तर तुम्ही ब्राह्मण जोडपं जेवू घाला, नसेल तर एक आपल्या मराठी जोडपं घातलं तरी पण चालेल, नसेल तर तुम्ही एक मुलगी घाला, सुवासिनी एक बाई घाला, असं करा. जर यातलं काही जमलं नाही तुम्हाला तर सरळ तुम्ही दक्षिणा मठात देऊन द्या. तुमची काय दक्षिणा असेल ती मठात द्या आणि तिथं तुम्ही हे करा, आपला सांगता करून तिथे आपल्याला मठात द्या तुम्ही काय तुमची दक्षिणा असेल. अशा प्रकारे त्यानंतर नैवेद्य आपल्या पुरणपोळीचा करा, की खीर चपातीचा करा, किंवा शिका म्हणजे तुमच्याकडे कसं पुरी चपाती श्रीखंड कशाचाही केला तरी पण चालेल. पण महाराजांना घेवड्याची भाजी प्रचंड आवडते. घेवड्याची भाजी महाराजांच्या नैवेद्यात ठेवा. दत्त महाराजांना घेवडा खूप आवडतो. त्याचबरोबर पुरणपोळी पण खूप आवडते. पुरणपोळीचा नैवेद्य करा. आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. महाराजांना पुरणपोळी खूप आवडते, बेसनचे लाडूही खूप आवडतात. सगळं काही पंचपक्वान्न असेल ते महाराजांना आपण नैवेद्य म्हणून ठेवा. अशा प्रकारे आपल्याला सांगता करायची आहे. तर तुम्हाला मांडणी समजली असेल, सांगता कशी करायची समजली असेल, नियम काय आहेत, अटी काय आहेत तेही समजलं असेल. तुमच्याकडे ग्रंथ हा असा ग्रंथ आहे, नसेल ग्रंथ दिंडोरी ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण महिला देखील वाचू शकतो. जो गुरुचरित्राचा संस्कृत मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ महिला वाचत नाहीये, पण हा गुरु माऊलींनी आपल्यासाठी बनवलेला ग्रंथ आहे, हा आपण वाचू शकतो. महिला पण या ग्रंथाचं पारायण करू शकतात. तर हा असा हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचा पण खूप मोठा अनुभव आहे माझा, कारण हा ग्रंथही मला वाचता येत नव्हता. आमचे रवी दादा म्हणून आहेत, त्यांनी मला हा ग्रंथ वाचायला शिकवला. त्यांच्या त्यांच्या मागे बोलून बोलून मी हा ग्रंथ वाचायला शिकले. खूप प्रभावशाली ग्रंथ आहे. जीवनाचं सार्थक सोनं जे काही तुमच्या वाटेवर दुःख असेल ते सगळं नष्ट होऊन जातं. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे दत्त महाराजांची परीक्षा ही कठीणच असते. आपण किती सत्याने आणि किती खरेपणाने महाराजांची सेवा करतो आणि त्या सेवेत उतरतो हे खूप महत्वाचं आहे. महाराज नेहमी परीक्षा घेत असतात, आपल्याला सांगत असतात. म्हणजे आपण काय म्हणतो की आणि संकट आणि दुःख आल्याशिवाय आपण जीवनाचा प्रवास संपूर्ण करू शकत नाही. एवढंच की जे काही संकट मोठं असेल ते महाराज आपल्यापर्यंत छोटं करून आणतात असं होतं. आणि वेळोवेळी आपल्याला महाराज मार्ग दाखवत असतात. स्वामी महाराज म्हणा अनुभव येत असतो. आपण कोणतीही गोष्ट अनुभवासाठी करत नाही, श्रद्धेने मनापासून कोणतीही गोष्ट करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि हा ग्रंथ महाराजांची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडनं होणार नाहीये. कारण मी सांगते, मी जवळजवळ 5 वर्ष झाले सेवेत आले, मुलं लहान लहान आहेत, पण अजूनपर्यंत मी सप्त्याला जाते. पण मला ते हे पारायण मला केंद्रात म्हणजे जिथं सप्ताह भरतो ना तिथं बसून करायचं आहे. 100, 200, 250 लोकांमध्ये बसून मला हे पारायण करायचं आहे. पण अजून तो योग आलेला नाही. मलाही माहित नाही महाराज माझ्याकडनं कधी करून घेतील ते पारायण. तिथं मंडला म्हणजे आपल्या सप्ताच्या ठिकाणी बसून बघू आता कधी योग येईल. जर आलाच तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल. मी तिथं पारायणाला बसले, ते खूप सुंदर अनुभव आहे गुरुचरित्र पारायणाचे. खरंच सर्वांनी हे पुण्यतिथीचं गुरुचरित्र पारायण करा. समर्थ नसेल तर मेसेज करून नक्कीच उचला, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि ही झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते आणि ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.